नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रसोई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण दम आलू बनवणार आहे. बघा, दम आलूसाठी आपण हे छोटे छोटे बटाटे आणलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बटाटे मिळाले तर नक्की करून बघा असे दम आलू. तर त्याच्या ग्रेव्हीसाठी मी काय काय लागते ते सांगते तुम्हाला. अगोदर काय करायचं, आपल्याला हे छोटे छोटे आपले बोर एवढे नाही का, मोठं बोर असतं, आवळा असतो मोर आवळा, तेवढ्या आकाराचे हे बटाटे घ्यायचे. असे मी हे स्वच्छ धुवून 2 वेळा घेतलेले आहेत. हे अगोदर आपण काय करणार आहे, हे बटाटे थोड्याशा पाण्यात अर्धवट उकळवायचे. तरी नाहीतर मी आता तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगते. मी तर गॅसवर तवा ठेवलेले, हे बघा, थोडंसं पाण्याचा हात लावून परत घ्यायचा, त्याला ओलसर करायची आणि तव्यामध्ये असे एकदा तवा तापला ना, बारीक गॅसवर असे ओळीने असे लावायचे. बघा, हे एकसारखे. हे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम 15 ते 20 हे बटाटे आहेत. पावशेर बटाटे आहेत हे. तुम्ही तुमच्या व्यक्तीनुसार घेऊ शकता, अर्धा किलो वगैरे. तर मी हे पाव किलो बटाटे घेतलेले. आता तवा तापला की आपण बारीक करायचा गॅस आणि ही असे झाकून ठेवायचे. एक 15 मिनटं, बटाटे 15 ते 20 मिनटात हे वाफून निघतात बटाटे, म्हणजे फ्राय झाल्यासारखे पण होतात. तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी काय काय लागतं साहित्य ते बघूया आपण. बघा, मध्यम आकाराचे कांदे असले तर 2 घ्यायचे. मी इथं मोठा एक कांदा घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ही टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे. कांद्याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आलं, लसणाची एक गड्डी म्हणजे 15 ते 20 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे. आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे. कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे फोडणीसाठी. आणि कोथिंबीर लागेल आपल्याला. आणि मसाल्यामध्ये, खडा मसाल्यामध्ये एक 2 तुकडे दालचिनीचे, 3 ते 4 लवंगा, एक मोठी वेलची आणि स्टार फूल अर्धा घेतलेलं आहे मी. आणि जिरे लागतील आपल्याला फोडणीला. जिरे, हे बघा, जिरे, मोहरी, आपला घरगुती कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, ही काश्मीरी बॅडगी मिरचीचे, आणि मीठ लागेल चवीनुसार, तेल लागेल. तर आपण इथं बटाटे वाफायला ठेवलेले आहेत. एक 15 ते 20 मिनटं वाफवू द्या आपण, म्हणजे फ्राय झाल्यासारखे निघतात अगदी. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही थोडेसे अर्धवट उकळलेल्या पाण्यात काढून घेऊ शकता. पूर्ण उकडवायचे नाहीत, अर्धवट उकडायचे. तर आपण ही टोमॅटोची पेस्ट करून घेऊया आणि कांद्याची, आलं लसूण, कोथिंबीर आपण बारीक चिरून घालणार आहे. तर आपण अगोदर हे मोठे मोठे तुकडे करून आपण टोमॅटोचे मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोची प्युरी, जे टोमॅटो बारीक वाटून घेऊया, आणि कांद्याची पेस्ट आणि आलं लसूण. जेव्हा आपण टोमॅटोची पेस्ट किंवा कच्चा टोमॅटो घालतो ना, तेव्हा ह्या टोमॅटोच्या बिया अशा काढून घ्यायच्या. टोमॅटोच्या बिया ह्या काढून आपण त्याच्या फोडी करायच्या. हे बघा, पिळून घ्यायचा टोमॅटो, म्हणजे जातात बिया निघून. बघा, आपण आता इथं टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. बघा, कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, आलं लसूण वाटून घेतलेले आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपण आता हे बटाट्याचं काय झालंय बघूया अगोदर. बघा, आता ना तुम्हाला दाखवते. हे बघा, एका बाजूने असे जसं आपण चुलीवर निखाऱ्यावर भाजतो ना, तसे भाजलेले ते बघा हे. आणि हे असे सोलता पण येतात नंतर. हे बघा कसे भाजलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने पण असे हे बघा, सूर्य आपोआप घुसते त्याच्यामध्ये. जराशे दुसऱ्या बाजूने पण होऊ द्यायचे असे जराशे. एवढं काही भाजत नाही ते असे. तुम्हाला जर हाताला भाजत असेल तर तुम्ही असे करू शकता. आणि नंतर हे सोलून काढायच्या साली. बघा, आपण चुलीमध्ये भाजतो तशी टेस्ट लागते ह्याची, मस्त अशी. हे बघा कसे सोलून निघतात, फ्राय झाल्यासारखे होतात, त्यामुळे टेस्ट भारी लागते अशी.
6 ते 7 मिनटं अशी आणि 7-8 मिनटं अशी, म्हणजे एक 15 मिनटं लागली आपल्याला वाफवून घ्यायला. परत आणि जरा दुसऱ्या बाजूने असं झाकून ठेवूया आपण एक 5 मिनिट. बटाटे दोन्ही बाजूने भाजलेले आहेत व्यवस्थित. आता आपण हे काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण कढई तापत ठेवून ग्रेव्ही परतून घेऊया. बघा हे सर्व बटाटे थंड होऊ द्या. आता इथं कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. हे बघा मी इथं 4 चमचे तेल घातलेले आहे, म्हणजे छोटी अर्धी वाटी, एक अर्धी वाटी तेल घालून घेतलेलं आहे मी. बघा आपण असे हे बटाटे नुसते बघा तव्यावर ठेवले तरी कसे सोलून निघायला लागलेले आहेत. तर असे हे सोलून घेऊया सर्व बटाटे. आपण तेल तापलंय त्यात थोडेसे हे फ्राय करून घ्यायचे. थोडेसे तेलामध्ये अगोदर फ्राय करायचे. हे बघा आपण आता हे बटाटे काढून घेऊया. तेल थोडं थंड होऊन द्यायचं. हे बघा आपण 1 चमचा जिरे घालून घेतलेले. जिरे चांगले फुलल्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आणि हा खडा मसाला. आलं लसूण पेस्ट. गॅस बारीक ठेवायचा, चांगलं परतून घ्यायचं हे. आता आपण ही कांद्याची पेस्ट घालून घेऊ. चांगलं हे भाजून घ्यायचं, आपलं तळून घ्यायचं. कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची प्युरी घालायची. आधी कांदा भाजून द्यायचा चांगला. फ्राय करतो ना तेव्हा असं टोचा मारून घ्यायचा, म्हणजे मसाला पण त्यात आतपर्यंत जातो आणि चांगले फ्राय. बटाटे फ्राय तेलात सोडले होते ना, तेव्हा आपण असे टोचा मारून तेलात हे करून घ्यायचे, तळून घ्यायचे, म्हणजे मसाला पण त्यात ग्रेव्ही पण आत शिरते. अशा टोचा मारायच्या चारी बाजूनी आणि तळले जातात चांगले. कांदा आपला, कांद्याची पेस्ट चांगली भाजून घ्यायची. नंतर आपण ही टोमॅटोची प्युरी घालून आपण हे चांगलं तळून घ्यायचा हा मसाला, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण एक 5 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं असं तेलात, मध्यम गॅसवर. बघा आता आपण हा काश्मीरी बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेला, हा मोठा. मी हे 2 चमचे कोल्हापुरी आमचा हा घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. थोडीशी हळद पावडर घालायची, 1 छोटा चमचा. मीठ आपण थोडंसं घालूया, एक अर्धा चमचा आपण मसाल्यामध्ये अगोदर, नंतर ग्रेव्हीनुसार आणि थोडा अर्धा चमचा घालूया. अर्धा चमचा जिरे पावडर घालते. हे बघा
मसाल्याला आता तेल सुटेपर्यंत चांगलं जरा परतवायचं असं. मी टोमॅटोची आपण पेस्ट घातलेली आहे, मग ती बॅलन्स होण्यासाठी आपण एक छोटा चमचा चवीसाठी साखर घालायची. हे मिक्सरमध्ये सगळं वाटलेलं होतं ते पाणी जरासं आपण हे अर्धी वाटी असं घालून घेणार आहे. बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आता ही. आता आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं बघा, अर्धा चमचा आता आपण मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचे. आणि आता हे मसाला आपला शिजला, आपण हे बटाटे ह्यात सोडवूया. एक 2 मिनटं, एक 2 ते 5 मिनटं वाफ येऊ द्यायची आपण ह्याला झाकून. थोडीशी अशी कोथिंबीर पेरून घेऊया. आपली दम आलूची ही रेसिपी तयार झालेली आहे. नक्की करून पहा अशी दम आलूची रेसिपी व माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.